नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. निवडणूक आयोगाची निष्क्रियता व भेदभाव नीती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षाने आज राष्ट्रीय मतदान दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन केले. 25 जानेवारी 2011 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आजचा दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आजच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभरामध्ये एक आंदोलन निर्माण केलेलं आहे, ज्या आंदोलनाच्या माध्यमामध्ये जी सर्वसामान्य मतदारांची भावना आहे की झालेलं महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान हे EVM वरती झाल्यामुळे या मतदानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि ह्या EVMच्या माध्यमातून ही निवडणूक महायुतीने निवडलेली आहे, हा जो आक्षेप हा सर्वसामान्य मतदार घेतोय. या मतदाराच्या विषयावरती या 25 जानेवारी 2011 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आजचा दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आजच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभरामध्ये एक आंदोलन निर्माण केलेलं आहे, ज्या आंदोलनाच्या माध्यमामध्ये जी सर्वसामान्य मतदारांची भावना आहे की झालेलं महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान हे EVM वरती झाल्यामुळे या मतदानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि EVMच्या माध्यमातून ही निवडणूक महायुतीने निवडलेली आहे, हा जो आक्षेप हा सर्वसामान्य मतदार घेतोय. या मतदाराच्या विषयावरती या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये एक आंदोलन निर्माण करण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे. याच्यामध्ये एकंदर जो घोळ झाला आहे त्या घोळामध्ये जे मतदान एकंदर 5:30 वाजता किती मतदान झालं, त्यामध्ये 7:30 वाजता किती मतदान त्यांनी जाहीर केलं, रात्री 11 वाजता किती मतदान जाहीर केलं आणि ज्या दिवशी मतदान मोजणी होती त्या दिवशी सकाळी परत वेगळा आकडा त्या ठिकाणी जाहीर केला आणि असं एकंदर 7.83% मतदान हे वाढीव मतदान हे निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं. म्हणजे याचा अर्थ काँग्रेस पक्षाला एकंदर या संपूर्ण मतदान प्रक्रियेवरती फार मोठा संशय आहे आणि EVM मॅनेज करून ही निवडणूक जिंकलेली आहे. वारंवार गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष आणि सर्व विरोधी पक्षाचे सर्व पक्ष हे EVMला हटवा आणि त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान घ्या अशा प्रकारची मागणी करतायत. त्या मागणीला पूर्णपणे केराची टोपली दाखवली गेली आणि जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय घेऊन काही लोक गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या विषयावरती त्याची खिल्ली उडवायचं काम केलेलं आहे. एकंदर ह्या संपूर्ण देशामधील लोकशाही प्रक्रिया संपुष्टामध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मागणी करत आहे की EVM जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत या देशातली निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे होणार नाही. त्यामुळे EVM हे तात्काळ बंद करावं आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या अशा प्रकारची मागणी ही काँग्रेस पक्षातर्फे केली जाते आहे आणि त्यामुळे त्याच्याकरता आज आम्ही हे आंदोलन आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. माझी सर्व तमाम मतदार बांधवांना विनंती असेल, फक्त उमेदवार असेल किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, त्यांनी या लढ्यामध्ये सामील होऊन हा लढा पूर्ण होणार नाही. सर्व मतदारांनी ज्यांना असं वाटतं की EVM प्रक्रियेमुळे हा घोळ झालेला आहे त्यांनी सर्वांनी या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे आणि या देशातला लोकशाही टिकवून ठेवण्याकरता आपण अमूल्य योगदान दिलं पाहिजे अशी विनंती आणि आवाहन मी आपल्या सर्वांना करतोय. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.